आपली 21वी कविता आहे दोस्त, हो की नाही? तर दोस्त म्हणजेच काय रे? सवंगडी. मित्र म्हणजेच काय? दोस्त. दोस्त म्हणजे मित्र, सखा, सोबती आणि सवंगडी हे समानार्थाचे शब्द आहेत दोस्त या शब्दाला. तर मित्र हा सगळ्यांना हवा असा वाटतो की नाही? तुमच्यापैकी कोणाकोणाला मित्र आहेत, मैत्रिणी आहेत? मुलींच्या मैत्रिणी असतात आणि मुलांचे कोण असतात? मित्र. पण काही वेळेस मुलींचे मित्र पण असतात, हो की नाही? आपला भाऊ आपला चांगला मित्र असतो, हो की नाही? आपला मावस भाऊ, आपला चुलत भाऊ किंवा आपल्या वर्गातला एखादा मित्र, मुलगा मित्र असतो की नाही आपला? तर मित्र सगळ्यांना आवडतात. का आवडतात रे मित्र? आता बोटवर करायचं, एकेकाने सांगायचं. हां, सांग बरं पवन, आपल्याला मित्र का आवडतात? आपल्या बरोबर खेळतात आणि आपल्याला जर काही झालं ना पडत येतात. मग बरोबर, आपली काळजी घेतात, आपल्याशी खेळतात, हां ते आपल्या बरोबर राहतात आणि गलीत राहतात. हो, शेजारी पाजारी राहतात, गलीत राहतात, आपल्याला ते आवडतात. अजून ते आपल्या सोबत खेळतात, राहतात व अजून कशामुळे मित्र आवडतात आपल्याला? मदत करतात. हां, गरजेच्या वेळेस आपली मदत करतात. अजून ते आपल्या बरोबर राहतात, गरज पडली तर येतात आणि अजून काय करतात बरं? आपल्या बरोबर शिकतात, हां, आपल्या बरोबर शाळेत येतात. शाळेत येतात. ठीक आहे, अजून काय करतात? त्यांचे प्रश्न तो भाग आपल्याला समजावून देतात, हो की नाही? ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि त्यांना माहीत असतात, मग ते आपल्याला काय करतात? प्रेमाने समजावून देतात. किंवा आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी आपण त्यांना समजावून देत असतो आणि मग याच्यातून एकमेकांना मदत करण्यातून आपली मैत्री कशी होत असते? पक्की होत असते. आणि मित्र बघा, खरा मित्र कसा असतो माहिती आहे का तुम्हाला? खरा मित्र कोणाला म्हणायचं? की जो आपलं कायम आपली स्तुती करतो त्याला म्हणायचं का रे? आपल्याशी नुसतं कायमच गोड गोड बोलतो, कायमच. आपण चुकलो तरी पण गोड गोड बोलतो, आपण काहीतरी वाईट वागलो तरी पण गोड बोलतो, तो मित्र असतो का खरा आपला? मग खरा मित्र कोणाला म्हणणार बरं आपण? नाही. आता समजा आपली काहीतरी चूक झाली तरी आपलीच बाजू घेतो, आपलंच बरोबर आहे, हा गो तुझंच बरोबर आहे, तूच योग्य सांगत होता असं म्हणतो, त्याला मित्र म्हणायचं का खरं? खरा मित्र कोणाला म्हणायचं सांगा बरं? बघा, जो आपली खोटी स्तुती करतो, आपण चुकलो तरीही आपल्या चुकीला बरोबरच म्हणतो, तो मित्र नसतो खरा. खरा मित्र असा असतो की आपण जर काही चुकी करत असणार, काही चुका करतोय, चुकीचं वागतोय किंवा चुकीचं बोलतोय, त्यावेळेस तो आपल्याला रोखतो आणि सांगतो की अरे नाही नाही, हे तुझं चुकीचं आहे, तू असं वाईट बोलायला नको, तू असं चुकीचं वागायला नको, तू खोटं बोलायला नको, असं जो सांगतो आपल्याला, आपल्या चुका दाखवतो. हर्षाली, जो आपल्याला आपल्या चुका दाखवतो तोच खरा आपला मित्र असतो. कारण तो आपल्याला चुका का दाखवतो सांगा बरं? मित्र असतो ना, त्याला काय वाटतं की माझ्या मित्रामध्ये एकही वाईट गुण राहायला नको, माझा मित्र परिपूर्ण असावा, माझ्या मित्राला सगळं यावं, चांगल्या सगळ्या गोष्टी माझ्या मित्राला याव्या असं त्याला वाटत असतो आणि तोच आपला खरा मित्र असतो. आणि आपण सुद्धा दुसऱ्याचे असेच खरे मित्र बनायचं असतं. बनणार का तुम्ही सगळे? हां, तर बघा, दोस्त या कवितेमध्ये कवी आणि त्यांचा गाईचा असलेला एक वासरू, त्यांच्या गाईला वासरू होतं एक, ते वासरूमध्ये असंच नातं होतं खऱ्या मित्राचं सारखं, भावाभावासारखं, इतकं चांगलं नातं होतं आणि त्याचं वर्णन या दोस्त या कवितेमध्ये केलेलं आहे. ते आपण अभ्यासायचं आहे.